हा, सोम म्हणजे चंद्र. पहा, आपण सूर्याला समानार्थी शब्द पाहिले. कोणते कोणते आहे सूर्याला समानार्थी शब्द? रवी आहे, भास्कर आहे, प्रभाकर आहे, सविता आहे, भानू आहे, अर्क, दिवाकर, आदित्य, मार्तंड, मित्र, हिरण्यगर्भ. ठीक आहे ना. अधिक तुम्हाला जास्तीचे जर माहित असेल तर पहा त्याच्यात. आणलं का पुस्तक? अरे, सूर्याला समानार्थी शब्द. रविलीला पण भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडाशू आहे. चंडाशू अधिकले चंडाशू. चंडाशू. ठीक आहे ना. चंडाशू म्हणजे काय होते? सूर्य. दिनकर, दिनमणी. हा, दिनचा मणी आहे ना, दिनमणी. दिनमणी म्हणजे काय होते? सूर्य. दिनमणी म्हणजे काय होते? सूर्य. प्रभाकर, दिवाकर, अमरीश. अमरीश. अंबरीश. अमरीश म्हणजे सुद्धा काय होते? सूर्य. कशाला अमरीश पुरी होता ना, सूर्य व्हायचा. ठीक आहे. अमरीश म्हणजे काय होते? सूर्य. समानार्थी शब्द घेऊन राहिलो आपण आज. समानार्थी शब्द आज, कारण की साऱ्या लेकरावर पाणी पडलं असतं तिकडे, ते काही आले नाही. ठीक आहे, म्हणून आज समानार्थी शब्द घेऊ. पहा मग, सूर्य. सूर्य, सूर्य समानार्थी शब्द आहे ना. रवी, भास्कर, प्रभाकर. आता आपले तुम्हाला सहज ह्या गोष्टी म्हणजे माहित आहे शब्द कोणते? रवी म्हणजे सूर्य होते, भास्कर म्हणजे सूर्य होते, हे माहितच आहे. प्रभा म्हणजे काय होते? सकाळ. प्रभा म्हणजे काय होते? सकाळ. कर म्हणजे करणार आहे ना, सकाळ करणारा. असं लक्षात ठेवायचं आहे ना. प्रभा म्हणजे सकाळ, कर म्हणजे करणारा. प्रभा करणारा कोण? सूर्य. आधी हे लक्षात ठेवायचं, इथं स्त्रीलिंगी. हा खूप INP कर जाईल. ठीक आहे ना. सविता है ना, सविता. हा सविता शब्द लक्षात ठेवायचा. सविता शब्द काय? सूर्य. सूर्य. त्याच्यानंतर भानू लक्षात ठेवा, भानू. ठीक आहे, भानू. भानू काय करायचा? सूर्य. दोघाले मित्र करून टाका, भास्कर न भानूले. भास्कर भानू मित्र. भास्कर भानू मित्र म्हणजे काय? सूर्य. ठीक आहे, भास्कर भानू मित्र काय आहे? सूर्य. आदित्य हे तर माहितच आहे. मी बा आदित्य असं कोणती, आता एक ती बँक आदित्य न का, त्याच्यावर सूर्य काढलाय. ठीक आहे, आदित्य. दिवा, दिवा तर माहितच आहे. कर म्हणजे करणारा, दिवा करणारा म्हणजे प्रकाश करणारा कोण? सूर्य. अर्क लक्षात ठेवायचं, अर्क. अर्क लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. मार्तंड लक्षात ठेवायचं है ना, मार्तंड. ठीक आहे, मार्तंड. मार्तंड म्हणजे काय होते? सूर्य. ठीक आहे, मार्तंड म्हणजे काय होते? सूर्य. हिरण्यगर्भ, चंडाशू. ठीक आहे, आणि दीनमणी, दिवसाचा मणी. दीनमणी दिवसाचा मणी, मणी सारखं दिसते. आणि ह्या लक्षात ठेवायचा अमरीश. काय लक्षात ठेवायचा? अमरीश. समजलं काय? तुम्ही येले कधी कधी इमॅजिनेशन सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, आपण असे लक्षात ठेवू शकतो भास्कर आणि ठीक आहे, किंवा असे एक चंडाशू, हिरण्यगर्भ, दिनमणी, अमरीश. अधिक कोणता राहायला घ्यायचा शब्द? रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडाशू, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर, अमरीश. हा, आदित्य आहे. लक्ष द्या. आता एक स्टोरी मी तुम्हाला तयार करून दाखवू देतो. आदित्य आणि भानू एका जंगलात गेले. ठीक आहे, आदित्य आणि भानू कुठे गेले? एका जंगलात गेले. आदित्य आणि भानू एका जंगलात गेले. ते दोघं जण काय होते? मित्र होते. ठीक आहे ना. किंवा आपण असं म्हणू शकतो आदित्य आणि भानू एका जंगलात गेले. जंगलात जाताना त्याइले एक असा राक्षस दिसला. त्या राक्षसाचं नाव होतं मार्तंड. त्या राक्षसाचं नाव काय होतं? मार्तंड. ठीक आहे, मार्तंडेनं काय केलं की एक हिरण होती, हिरण. त्या हिरणीला काय केला? बाण मारला. ठीक आहे, किंवा मार्तंड म्हणून आपण असं लक्षात ठेवतो, मारणारा माणूस होतो. त्यानं काय केलं? त्या हिरणीला काय मारला? बाण मारला. आणि ते हिरण गर्भ होती, ते गर्भ. ठीक आहे ना, ते हिरण काय होती? ते गर्भ होती. तर हिरण ती गर्भवती होती आणि तिला काय मारला? त्यानं बाण मारला.
कोणाला पहा स्टोरी बघ कशी आहे. आदित्य आणि भानू कुठे गेले? जंगलात गेले. जंगलात त्याला काय दिसला? एक मार्तंड नावाचा राक्षस दिसला. त्या मारणाऱ्या राक्षसनं काय केलं? ह्या हिरण्याला काय केलं? जे हिरण होती तिला काय मारला? बाण मारला. पण ते तिच्या अंदर ते गर्भ होतं. काय होतं? गर्भ. आणि ती मरण पावली. ठीक आहे. मार्तंड म्हणजे मेली. मार्तंड म्हणजे काय होतं? ती मेली. आणि त्याच्यानंतर तिच्यातून जो गर्भ आहे त्याच्यातून एक अर्क बाहेर आला. ठीक आहे. असं त्याच्यातून काय आला? एक अर्क बाहेर आला. काय आला बाहेर? अर्क. आता तो अर्क जो आहे ना, तो अर्क काय केलं? ह्या दोघांना उचलला. पुन्हा आदित्य आणि भानून तो काय केला? तो अर्क उचलला. तो अर्क कसा होता? एकदम एकदम तेजस्वी होता. दीनमणी होता. कसा दिसत होता तो? एकदम तेजस्वी होता. तो कसा होता? एकदम दीनमणी दिसत होता. मग त्याचा जो एक मित्र होता, ठीक आहे, त्याचा कोण होता? एक मित्र. त्या मित्राचं नाव काय होतं? भास्कर. भास्करले त्यानं काय केलं? तो अर्क दाखवला. ठीक आहे. काय हा अर्क काय होय बा? त्यानं कोणाला दाखवला? भास्करले. तर भास्करनं त्याला सांगितलं, हा जो अर्क आहे, ठीक आहे, हा अर्क खूप असा तेजस्वी आहे. कसा आहे? म्हणजे मनी आहे. तो मनी आहे योग. ठीक आहे. याचं जर कोण सेवन केलं, ठीक आहे, याचं जर कोण काय केलं? सेवन जर केलं तर त्याच्यासोबत एक काहीतरी असा चमत्कार घडू शकतो. तर आता भास्करनं हे कोणाला सांगितलं? आदित्य आणि भानूला सांगितलं. कोणाला सांगितलं ते? आदित्य आणि कोणाला सांगितलं? भानूले. कोण सांगितलं? भास्करनं. मग आदित्य आणि भानू याच्या लक्षात आलं का रवी आणि सविता जे आहे ना, रवी आणि सविता, ठीक आहे, म्हणजे भास्करनं बघा सांगितलं चमत्कार घडू शकते बा. कायचा? अर्काचं सेवन केल्यानं. ठीक आहे. मग कोणता चमत्कार घडू शकते? हा, मी एक स्टोरी अशी तयार केली आहे, ते युट्यूबवर टाकली, ते सांगू तुम्हाला. हा, काय झालं? भास्करनं कोणता चमत्कार सांगितला होता? कसं घडू शकते? काय या दोघांना मुलं बाळ नाही आहे. काही नाही आहे, मुलं बाळ नाही आहे. आणि त्यांनी ह्या अर्काचं सेवन जर केलं तर त्यांना काय होणार? त्यांना मूल होऊ शकते. ठीक आहे. मग रवी आणि सविता, ठीक आहे, सविताला अर्क देते आणि सविता काय करते? त्या अर्काचं काय करते? सेवन करते. आणि मग त्यांना जो मुलगा होते त्या मुलाचं नाव जे आहे ते नाव ठेवते रवी. त्या मुलाचं नाव काय ठेवते? रवी. पण स्टोरी बघ कशी आहे, पुन्हा सांगतो. भानू आणि आदित्य एका जंगलात गेले. जंगलामध्ये मार्तंड नावाच्या एका राक्षसाने त्यानं काय केलं? मारणारा असतो त्यानं काय केलं? हिरण्याला मारलं. ठीक आहे. तिच्यामध्ये गर्भ होता. गर्भातून काय निघाला बाहेर? अर्क निघाला. अर्क निघाल्यानंतर तो आदित्य आणि भानू यांनी काय केला? तो उचलला. ठीक आहे. अर्क काय केलं? त्यानं उचलला. आणि त्याचा मित्र जो होता तो भास्करला दाखवला. भास्करला दाखवल्यानंतर भास्कर काय म्हणते का हा चमत्कारी आहे आणि हा अर्क जो आहे तू कोणाला जर देणार, म्हणजे गर्भातून आलेला आहे, तर तो गर्भ तयार करणार. ठीक आहे ना. तर तू काय कर, का ज्या लोकांना मुलं नाही आहे त्यांना तो अर्क दे. ठीक आहे ना. तर तो काय करते? ह्या रवी आणि सविता जो आहे त्यांना तो अर्क देते. आणि त्याच्यातून जो आहे रवी सविताला दिला ना. रवी सविता यांना काय देते? तो अर्क देते सेवन करण्यासाठी. आणि सविता तो अर्क काय करते? सेवन करते. त्याच्या मुलाचं नाव रवी नाही राहत. रवी कसा राहील? अमरीश राहते. त्याच्या मुलाचं नाव काय ठेवते? अमरीश. त्याच्या मुलाचं नाव काय ठेवते? अमरीश. पाहतो स्टोरी पुन्हा एक वेळा रिपीट करतो, पुरे लक्षात राहील शब्द. पहा काय? भानू आणि आदित्य एका जंगलात गेले. ठीक आहे. जंगलात त्याला मार्तंड नावाचा राक्षस दिसला. त्यानं काय केलं? मारलं. कोणाले? हिरण्य मारल्या ना. ते गर्भवती होती है ना. हिरण्य गर्भवती होती. आणि मारल्यानंतर ती मेली. मार्तंड मेली. त्याच्यातून अर्क बाहेर आला. काय आला बाहेर? अर्क. मग तो अर्क उचलला. कोण? आदित्य आणि भानूनं. मग तो अर्क उचलला. मग त्याला समजलं का आपला एक मित्र आहे, सायंटिस्ट आहे, कोण आहे? भास्कर. त्याला साऱ्या गोष्टी समजते, त्याला आपण हा अर्क दाखवू. मग त्यानं तो अर्क उचलला आणि कोणाला दाखवला? भास्करला दाखवला. भास्करनं सांगितलं ह्या गर्भातून आला, त्या गर्भ तयार करणार. बरोबर आहे. तर काय करा मग तो अशा व्यक्तीला द्या का ज्याला मुलं बाळ नाहीये. तर मग काय केलं का त्यानं काय केलं? रवी, त्याच्या लक्षात आलं हा रवी आणि सविता यायले मुलं बाळ नाहीये, तर आपण काय करू? यायले हा अर्क सेवन करायला देऊ. तर मग त्यानं अर्क कोणाला दिला? रवी आणि सविता. म्हणजे सवितानं तो सेवन केला आणि त्याच्यातून त्याला जो बाळ झाला त्या बाळाचं नाव केलं अमरीश. ठीक आहे. तो झाला समोर डॉन.
ठीक आहे, लक्षात आलं का? मग समजली? चंडाशू राहिलाच होता. दिनमणी झालं होतं ना, दिनमणी. दिवाकर राहिला होता है ना. ठीक आहे, तेवढं दादा. चंडाशू नाही तर तो त्याला मारणाऱ्याला चंडाशू म्हणा. ठीक आहे, असं काही करू शकता तुम्ही. असे शब्द पाठ करू शकता. सांगायचं तात्पर्य आहे का या पद्धतीने तुम्ही असे शब्द पाठ करू शकता ट्रिक्स नुसार. म्हणजे ते काय कालला म्हणजे खूप दिवस लक्षात राहील. ठीक आहे ना. नाही तर असे पाठांतर जर करत बसलं ना तर झालं का, एवढे मोठे शब्द एका याचे एवढे लक्षात राहते काय? नाही राहत. ठीक आहे, पुन्हा स्टोरी रिपीट. काय, भानू आणि आदित्य एका जंगलात गेले. जंगलामध्ये त्यांना हिरण दिसली आणि चंडाशू नावाचा राक्षस होता. त्यानं मारलं, मार्तंड आहे ना, मारलं. कोणाला मारलं? हिरण्याला मारलं. ते गर्भवती होती, त्याच्यातून जो गर्भ बाहेर निघाला त्याला काय म्हटलं? अर्क. तो काय अर्क होता. तो अर्क जो आहे, अर्क कोणाला दाखवला? भास्करला दाखवला आहे ना. तो अर्क भास्करनं मग काय सांगितलं? काय ह्या गर्भातून आला, हिरण्य गर्भ आहे तो है ना. हिरण्य गर्भ आहे. हिरण्याचा काय आहे? तो गर्भ आहे. कोण? अर्क. तर ते कोणाला कोणाला द्या तुम्ही? ज्याला मुलं बाळ नाही आहे त्याला द्या. मग कोणाला दिलं? तो सविता आणि रवी. सविता आणि रवी. मग सवितानं तो सेवन केला आणि त्याच्यातून जो मुलगा झाला त्याचं नाव काय ठेवलं? अमरीश. काय नाव ठेवलं त्याचं? अमरीश. अमरीशनं दिवे लावले म्हणजे दिवाकर झाला तो, असंही म्हणता येते. ठीक आहे. अर्क कसा होता? मनी होता, दिनमणी होता. समजलं? काय लागतं लक्षात? ते स्टोरी काय राहत नाही लक्षात? नाही राहत आहे ना. कसं आहे माहित आहे, सगळं आपल्यावर आहे. सगळं आपल्यावर आहे. आपण काय, प्रत्येकाची पद्धत आहे अलग अलग. प्रत्येकाची अलग अलग पद्धत अभ्यास करण्याची. सगळेजण इथं अलग अलग बसताय. कोणी कसा अभ्यास करते, कोणी कसा करते. ठीक आहे ना. पण आणि अभ्यास करण्याचे म्हणजे ते लक्षात ठेवता आलं पाहिजे. पहिली गोष्ट मला सांगा, किती डाव करा तुम्ही? किती डाव करा? तेच ते गोष्टी हा, किती डाव करा? ती स्टोरी तुम्ही 10 वेळा जर केली ना अशी बरोबर व्यवस्थित है ना, तर ते नंतर कधी विसरत नाही विसरत. ठीक आहे. तुम्हाला सांगतो, स्टोरी विसरले की नाही तुम्ही, विसरले तर ऑप्शन वरून तुम्ही उत्तर काढता. ऑप्शन विसरले जर तुम्ही, स्टोरी जरी विसरून घेते, एवढं मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला ऑप्शन जर आले ना, तुम्ही ऑप्शन वरून तुम्हाला ती स्टोरी आठवते. तिथं त्या स्टोरीमध्ये हे कॅरेक्टर नव्हतं, बरोबर आहे, ऑप्शन मधलं, तर तुम्ही त्या ऑप्शनवरून ते सॉल्व्ह करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, शब्दाची एक खासियत आहे माहित आहे तुम्हाला. जर शब्द माहीत असेल ना आणि तुम्ही शब्द विसरले, तर ऑप्शनवरून तुमच्या बरोबर लक्षात येते काय ह्या शब्दाचा काय कोणता अर्थ आहे, म्हणजे तुम्ही ऑप्शनवरून सॉल्व्ह करू शकता. म्हणून शब्द जे आपण पाठ करतो ते कधी कधी ऑप्शन नुसार बी चालवतात. ठीक आहे, लक्षात आली ना स्टोरी? आता येते लक्षात, काही कठीण नाही आहे. पुन्हा सांगतो, सांगा कोणते मित्र होते सांगा? दोघं, आदित्य आणि भानू. कुठे गेले ते? जंगलामध्ये. कोण दिसलं? हिरण्यगर्भ दिसला आणि राक्षस होता. त्या राक्षसाचं नाव काय होतं? चंडाशू. चंडाशूचं मारण्याचं काम होतं, बरोबर आहे, शिकार करतो. मार्तंड म्हणे त्याले. काय म्हणते त्याले? मार्तंड. चंडाशू कसा होता? मारण्याचं काम करे आणि त्याला शिकार करतो. काय म्हणते त्याले? मार्तंड. त्यानं मारलं. कोणाला मारलं? हिरण्याला मारलं है ना. हिरण्यातून काय निघालं? गर्भ. म्हणजे हिरण्यगर्भ शब्द लक्षात राहते है ना. कोणता शब्द लक्षात राहते? हिरण्यगर्भ. मग त्या गर्भाला येणं काय समजलं? अर्क आहे बा तो. असा उचलला, असा दिव्य दिसत होता, दिनमणी, मणी सारखा होता तो है ना, असा दिव्य दिसत दिनमणी. तो अर्क उचलला आणि मग त्याला समजलं हे कोणाला दाखवलं. मग त्याने कोणाला दाखवलं? भास्करला दाखवलं. कोणाला दाखवलं? भास्करले. भास्कर कसा होता? सायंटिस्ट होता, हुशार होता, तांत्रिक होता, असं होता, तसं होता, कसा होता ते आपल्या स्टोरीमध्ये लावून द्यायचं. ठीक आहे ना. मणी मला दिनमणी आहे ना, त्यानं कोणाला दाखवलं? भास्करला. मग भास्करनं काय सांगितलं? त्याच्यावर एक उपाय सांगितला. ह्या काय होय? गर्भातून आलाय, बरोबर आहे. म्हणजे ह्या काय कोणाचं, ज्याला मुलं बाळ नाही त्याचं काय करा, म्हणजे त्यानं जर याचं ह्या अर्काचं सेवन जर केलं तर ते त्यांना सुद्धा काय मुलं बाळ. ठीक आहे ना. तर मग त्यानं मग याच्या दोघांच्या लक्षात आलं काय हे कोणाला द्यायचं आपल्याला? सविता आणि रवीले, बरोबर आहे. ठीक आहे. तो अधिक त्याचा मित्र होता. मित्र लक्षात ठेवा. नाही सगळे काय होते? मित्र होते. मित्र म्हणजे सूर्यच होऊन राहिला. मित्र म्हणजे सुद्धा काय होते? सूर्यच होते.
मग त्यानं त्याच्या मित्राला दाखवलं. मित्राचं नाव भास्कर होतं. भास्करनं उपाय सांगितला आणि त्याचा अधिक एक मित्र होता रवी. आणि कोण कोण सविता. ठीक आहे. रवी आणि सविता दोघं नवरा बायको येतो, लक्षात ठेवा. रवी आणि सविता नवरा बायको. म्हणजे हे तर लक्षात राहायचं तर रवी आणि सविता जरी पूर्ण लक्षात राहील तुमच्या. आता सविता म्हणजे सूर्यच होते है ना. रवी आणि सविता नवरा बायको. आणि हिनं सेवन केला तो आणि त्याच्यात त्या पोराचं नाव काय ठेवलं होतं हिनं? अमरीश. त्यांना समोर चालून दिवे लावले. दिवाकर. बरोबर आहे. समजलं मग. आता चंद्र म्हणजे सुधाकर. हिमांशू माहितच आहे. सुधांशू शुक्ला. कोण होते? सुधांशू शुक्ला. सुधांशू त्रिवेदी नाव ऐकलंय तुम्ही? तो सुधांशू शुक्ला नाही आहे तो. आता ते अंतरिक्ष मध्ये गेलते का ते? शुभांशू आहे ना त्याचं नाव. काय होतं? शुभांशू असं काहीतरी नाव होतं ना. ते अंतरिक्ष मध्ये गेलते का आता? याच्यात बसून गेलते ना यानमध्ये, कल्पना चावला सारखे. ठीक आहे. आता मोदीला भेटायला येणार आहे आता भारतात. आता तुम्ही वाचत नाही का पेपर? ठीक आहे. सुधांशू शुक्ला अंतराळवीर. बघा भारतातला अंतराळवीर कोण आहे? राकेश शर्मा आहे ना. भारतातला पहिला अंतराळवीर कोण आहे? राकेश शर्मा. त्याच्यानंतर आता हा नंबर लावला कोण? सुधांशू शुक्ला. कल्पना चावलाही होती. ठीक आहे. कल्पना चावला परत येताना मेली आहे ना, निधन झालं तिचं. शुभांशु वर्मा आहे ना. शुक्ला नाही वगैरे वर्मा. शुभांशु वर्मा. कोण आहे ते? शुभांशु वर्मा. आता जे गेले ते शुक्ला कोण आहे? सुधांशु असं नाव ऐकलं. शुक्ला नसून सुधांशु त्रिवेदी आहे. सुधांशु त्रिवेदी कोण आहे माहिती आहे? बीजेपीचे खासदार काय याच्यात आहेत ते? नाही, सुधांशु त्रिवेदी बीजेपीचा आहे ना तो खासदार. कोणतरी डिबेट मध्ये येत नाही काय आहे ना तो बीजेपीचा. तो सुधांशु नाव आहे त्याचं. आडनाव त्रिवेदी कसं काहीतरी नाही ना. हा नाही, त्रिवेदीच वाटते ना. आलं काय? ठीक आहे. पहा मग लक्ष द्या. सुधाकर. सुधा म्हणजे रात्र. सुधा म्हणजे काय होते? रात्र. कर म्हणजे करणारा. रात्र करणारा चंद्र. हिमांशू लक्षात ठेवा. हिमांशू म्हणजे चंद्र. तुमचा मित्र आता हिमांशू. आजकाल सगळ्यात जास्त नाव आहे हिमांशू. आणि तुम्ही ऐकलं हिमांशू चंद्र होते. सुधांशू म्हणजे चंद्र. शशांकही आहे. शशांक म्हणजे काय होते? चंद्र. हे नाव खूप चालते आहे ना. शशांक म्हणजे काय होते? चंद्र. आजकाल जे नाव ठेवते ते याच्यातूनच ठेवते ना. गुगलवर सर्च करते कोणाचं नाव ठेवायचं आजकाल. तर काय करते? पहिले गुगलवर सर्च करते है ना. मग त्या नावाचे अर्थही काढते. अर्थही पाहिजे त्या नावाचे. पुरे अर्थ लागते गुगलवर आणि ते नाव ठेवलं जाते. शशांक म्हणजे काय होते? चंद्र. बरं. रजनी म्हणजे रात्र होते. नाथ म्हणजे पती है ना. ठीक आहे. रात्रीचा पती कोण आहे? रजनीनाथ. ठीक आहे. रजनीकांत. कांत म्हणजे पती. रजनी म्हणजे रात्र. ठीक आहे. आई कांत म्हणजे पती. कांत म्हणजे पती. कांता म्हणजे पत्नी. ठीक आहे. कांत म्हणजे हे शब्द क्लिअर होते. कांत म्हणजे पती. कांता म्हणजे पत्नी. निशा म्हणजे रात्र. निशा म्हणजे रात्र. नाथ म्हणजे पती. ठीक आहे. एवढे शब्द झाले. हे अधिक पा चंद्राचे समानार्थी शब्द कोणते कोणते? चंद्राचे समानार्थी शब्द जास्तीचे. इंदू लक्षात ठेवा. कोणता? इंदू. इंदू म्हणजे चंद्र. ठीक आहे. इंदू म्हणजे काय होते? चंद्र. त्याच्यानंतर शशी है ना. शशी म्हणजे काय होते? चंद्र. शशी म्हणजे काय होते? चंद्र होते. हिमांशू लिहिला आपण सोम म्हणजे काय होते? चंद्र. सोम म्हणजे सुद्धा काय होते? चंद्र. नक्षत्रेक्ष आयएमपी करता. नक्षत्रेक्ष आयएमपी करा. वेगळ्या शब्दात राखा है ना. नक्षत्रेक्ष. सॉरी श जो आहे ना हा असा आहे शाळेतला.
नक्षत्रेक्ष, नक्षत्रेक्ष IMP करा. नक्षत्रेक्ष. शशाधर. येणाऱ्या शनिवारपासून आपण शब्द टाकू पेपरमध्ये. या शनिवारपासून शब्द राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर शशाधर. ठीक आहे. कोणता आहे? शशाधर. ठीक आहे. शशाधर. कलानिधी. कोणता शब्द आहे? कलानिधी. कलानिधी. त्याच्यानंतर शुभ्रांशु. शुभ्रांशु. भ्रांशु. पहा हे असे शब्द आहे ना, शुभ्रांशु, सुधांशु, हिमांशु, है ना. हे 3 शब्द तुमच्या लक्षात राहते. ठीक आहे. असे एकदम हिमांशु, शुधांशु, त्याच्यानंतर शुभ्रांशु. ठीक आहे. चंद्राला समानार्थी शब्द. अधिक एक हा लक्षात ठेवा. नक्षत्रेक्ष. तुम्हाला याच्यावर स्टोरी तयार करायची, तुम्ही करू शकता. ठीक आहे ना. स्टोरीनुसार खरी म्हटलं हे का स्टोरी लक्षात राहत नाही. बरोबर आहे. स्टोरी लक्षात राहत नाही ते तुम्ही हे सांगितलं. मी जो क्लास केला आहे मेडिटेशनचा, 3000चा क्लास केला होता मी अमरावतीत होतो त्यावेळेस. 4 दिवसाचेच 3000 रुपये दिले तुम्ही. 4 दिवसाचे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता माझी एक खासियत होती का माझ्या लक्षात नाही राहत कोणती काही वाचतो. तर त्यामुळेच तो क्लास लावला होता मी. तर तो क्लासमध्ये एवढा परिणाम झाला माझ्यावर. त्यानं फक्त 3-4 दिवसाचा क्लास घेतला होता. डॉक्टर राहते ते हिप्नोटिझम करते ना लोक. ठीक आहे. हिप्नोटिझम करते. त्याचे क्लासेस अमरावतीत चालत असते. जे पोरं आज तुम्ही पाहिजे खूप सारे जे मोठे मोठे घरचे राहते, कोणी मंद राहते, हे राहते, तर ह्या लोकांना असे क्लास लावून देते ज्याचे. बरोबर आहे. रियालिटी आहे अशी शहरानं. तुम्हाला काय वाटते? आपलीकडचे असेच राहते मांग. शहरानं अशी आहे. जरी तो असा असेल तरी चांगला बनवून टाकते. बनते ना ते चांगले. काऊन बनते? कारण की आहे ट्रेनर लोक राहते तसे. त्याच्यामध्ये मला हे शिकवलं होतं. माझं नोट्स नाही आहे. त्या नोट्स गेल्या माझं हरपल्या त्या. पण त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं होतं का ते तुम्ही पहा, तुम्हाला युट्यूबवर तुम्ही असे काही चॅनल आहे आता तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये शिकू शकता. युट्यूबवर तुम्हाला अवेलेबल आहे. लक्षात कसं ठेवायचं, काय ठेवायचं आहे ना, हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. तर त्याच्यामध्ये हेच आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हे ट्रिक्स सुद्धा वापरली जाते. स्टोरीवाली ट्रिक्स. ठीक आहे ना. आणि या ट्रिक्सनुसार पुरे शब्द तुम्ही कसे मधातला विचारा कसा असा म्हणजे पूर्ण दिले एवढे शब्द दिले आणि हे शब्द तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे. ठीक आहे. तर हे स्टोरीनुसारच लक्षात ठेवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. स्टोरीनुसार. ठीक आहे. आणि ते तो पहा तुम्ही एखादा जादूगरचं हे पाहत असाल तुम्ही. एखादा कुठं पाहिलं आहे एखादा शो वगैरे जादूगरचं. ट्रिक्स राहत त्याच्याजवळ. मैदान तुम्हाला जादूगरजवळ कला होय ते. ठीक आहे. तर ते तुम्हाला काय करून असे शब्द खूप सारे शब्द लिहून 50-100 शब्द लिहून देते इथं. ठीक आहे. आणि ते म्हणते का मी हे शब्द तुम्हाला उलटे वाचून दाखवतो. सरळ लिहून पुरी लिहून देते इथं. कोणती लिहा म्हणजे लोकांना बोलावते. एका लोकांना बोलावते. तो एक शब्द लिही म्हणते इथं. जे शब्द त्या मनात येईल तो शब्द लिही. आणि तो असे डोळे बंद करते. तो उलटे वाचून दाखवते आणि सरळही वाचून दाखवते. मधातून बी वाचून दाखवते. एवढी पॉवर. मग हे पॉवर मध्ये कुठची हे एक इमॅजिनेशन पॉवर आपली, बाकी काहीच नाही. हे लक्षात ठेवा. आणि इमॅजिनेशन पॉवर म्हणजे आपल्याला आपल्या अंदर काय बनवायचे राहत असते. शब्द दिसले त्याची काय करायची, एक स्टोरी तयार करायची. आणि तुम्ही ज्या स्टोऱ्या तयार कराल ते चांगल्या लक्षात राहील. हे लक्षात ठेवा. हा. अमरावतीत होते. मी अमरावतीत होतो त्यावेळेस. आताही आहे ना. त्याचं नाव नाही मला आठवण राहतं. ते पलाश लाईन मध्ये आहे. पलाश लाईन नाही, पलाश लाईन. हा पलाश लाईन मध्ये आहे. ते डॉक्टर आहे. डॉक्टर आहे ते. हा. ते क्लासेस असेच घेते. ते हिप्नोटिझम करते ना लोक. तुम्ही पाहिलं मेडिटेशनचे. मी मेडिटेशन तिथंच शिकलो अधिक. हा. मेडिटेशनचं हे ते मी क्लासमध्ये पोरायला शिकवत जाऊ. आता थोडंसं हे केलं पण त्याच्यामुळे मी पाहतो ना आपली तर कमजोर पोरं जास्त येते. ज्याले खूप साऱ्या प्रॉब्लेम आहे. तर मी त्याला या गोष्टी सांगून देत असतो का तुम्ही असं जर केलं तुमच्यात तो बदल होते. आणि झालाही त्या पोरात बदल होते.
आता नाव नाही आठवत मला, तिथं पलाश लाईन मध्ये तुम्हाला भेटून जाईल ते. आता काय माहित आहे का नाही आहे, कारण की मला खूप वर्ष झाले ना. मी 2011 मध्ये, 11 का 12 मध्ये लावली होती मी तिथं क्लास. 4-5 दिवसाचे क्लास आहेत ते, जास्त नाही राहत. त्यावेळेस ते 2-3 हजार रुपये घेत होते. आणि मी एकटाच गेलो होतो, कारण की माझ्या म्हणजे कसं होतं का, मी जे वाचू माझ्या सोबतची जे आहे ना, त्याचे विषय निघत होते, माझे विषयच नव्हते निघत. तर मी सुद्धा मग आपल्याला प्रश्न पडते ना, आता ह्या पोराला प्रश्न पडते, प्रत्येकाला ज्याचा अभ्यास होत नाही त्याला प्रश्न पडते का, सगळेजण अभ्यास करते त्याच्या लक्षात राहते, मग आपल्या कोण नाही राहत. बरोबर आहे. मग ते असे प्रश्न पडते, मग कोणाला विचारलं नाही, काहीच नाही. दिसलं मला ते बोर्ड असं तिथं लिहिलं राहते, मग का हे राहते असं, त्याला जाऊन पहा म्हटलं, करून पहा. गेलो आणि त्याने ते मेडिटेशन शिकवलं, आणि ते चांगलं आहे. मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. ज्या लोकांनी मेडिटेशन केलाय, कोणतंही करा तुम्ही, कुठेही करा, त्याचा लय फायदा होतो, खूप फायदा होतो मेडिटेशनचा, आणि खूप बदलाव होते आपल्या अंदर. म्हणून मेडिटेशन करा. तुमचं मन जे आहे ना, पूर्ण असं नियंत्रण राहते, पूर्ण मनावर नियंत्रण राहते. आणि एकदा तुमचं मनावर नियंत्रण आलं ना, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, तुमच्या हातात आहे. आणि हे शब्द लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स त्याच आहे, त्याच आहे. कारण की एवढे मोठे शब्द तुम्ही कसे लक्षात ठेवणार. हे जर लक्षात जर ठेवायचं तर तुम्हाला आज वेळ जाईन तुमचा, आज जाईन वेळ, पण समोर तुमचा वेळ वाचा, हे लक्षात ठेवा. आज जाईन वेळेचा, नाही तर हे असं पाठपूर्ण आहे, पाहूनच राहिले. सुधाकर चंद्र, हिमांशू चंद्र, सुधांशू चंद्र, शशांक चंद्र, हे लक्षात नाही राहत ना. असं किती लक्षात ठेवा. काय कलानिधी, हे ना, कलानिधी, कलानिधी, ठीक आहे, कलानिधी. हे IMP शब्द आहे, लक्षात ठेवा. कोणता? सूर्य आणि चंद्र, IMP आहे 2. अधिक तुम्हाला IMP सांगतो, पाणी. कोणता शब्द आहे ते? पाणी, पाणी. ठीक आहे, कोणता शब्द आहे ते? पाणी. लाईट चालू होता काय? या पाणी. सांगा बरं, पाणीला कोणते समानाचे शब्द तुम्हाला आठवते? आता पाणी पा कसा लिहिजा, असा नका लिहिजा. हा पाणी चुकीचा आहे, चुकीचा नाही म्हणता येते, बरोबरही म्हणता येते, पण हा याचा अर्थ हात होते. याचा अर्थ काय होते? हात. ठीक आहे, हात, हात आपला, ह्या हात, ह्या रस्सो पाणी, रस्सो असा इकडून गेला. ठीक आहे, आणि ह्या जो पाणी आहे असा दीर्घ, गेले म्हणजे जल. ठीक आहे, हे पाणी, हे पाणी म्हणजे काय होते? जल. ह्या दीर्घ असा, ठीक आहे, याला काय म्हणते? जल. असं झालं काय? आता बा, ह्या पाणी म्हणजे जल, अधिक आहे पाणी, सांगा अंबू, काय म्हटलं? हा, अमृत नाही, अमृत नाही होत. अमृत म्हणजे पाणी नाही होत. अंबू होते, अंबू. अंबू म्हणजे पाणी, अंबू, अंबू. हा, कर, कर म्हणजे हात, कर म्हणजे हात होते, कर म्हणजे काय होते? हात. कर म्हणजे आपला हात. ठीक आहे. नीर, दिसून राहिला, पाहू नका. नीर म्हणजे काय होते? पाणी. नीर म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, आहे ना. अंबू म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, तोय, अधिक काय होते? तोय. तोय म्हणजे काय होते? पाणी. ठीक आहे, तोय म्हणजे काय होते? पाणी, तोय. अधिक सांगा, तोय, जल, अंबू, तोय. नीर, तो, उदक, बरोबर आहे, उदक. उदक म्हणजे काय होते? पाणी. उदक आहे जीवन,
जीवन म्हणजे काय होते? पाणी. अंबू लिहिलं ना. जीवन अमृतही होते काय? जीवन म्हणजे काय होते? पाणी. ठीक आहे. सलील, सलील म्हणजे काय होते? पाणी. सलील. मेघ, मेघ, जल, अंबू, पय, नीर, तोय, उदक, जीवन, सलील, वारी, अंब, वारी आणि अंब. आता सांगा तुमचे. हा, वारी, वारी म्हणजे काय होते? पाणी होते. लक्षात ठेवा, वारी म्हणजे काय होते? पाणी. हे लक्षात ठेवा, वारी. काय वारीचा कसा आहे? ऱ्हस्व नाही, बरोबर आहे ना तो. दीर्घ, ह्या वारी दीर्घ बरोबर आहे ना. वारी. अंब म्हणजे आता तुम्ही काय म्हटलं? अमृत. अमृत आहे का? पण हे हिंदीवाले पाहिलेच ना तुम्ही. पाणी का समानार्थी शब्द आहे, पण पाणी का नका करू, पाणीचा करा. पाणीचे समानार्थी शब्द, पाणीचे. हिंदी आणि मराठीमध्ये थोडासा कधी कधी बदल होते. पाणी के याच्यात हिंदीमध्येच येते हा. मराठीत पहा, मराठीत. पहा, पाणी म्हणजे काय होते? जल, अंबू, अंबू. IMP कोणते करायचे तुम्हाला? नीर, जे लक्षात राहत नाही ते असे राऊंड करायचे आणि ते बरोबर लक्षात ठेवायचे. सलील, वारी. सांगा बरं सूर्याची स्टोरी. सांगा, कोण मित्र होते सुरुवातीला? आदित्य आणि भानू कुठे गेले? काय दिसलं? मारणारा होता तो चंडाशू नावाचा राक्षस. अर्क. जो मुलगा झाला अमरीश, दिवे लावले, दिवाकर है ना. हॅपी एंडिंग आहे. हा. ठीक आहे. पाणी है ना. जल, अंबू, पय, नीर. जाऊन द्या. क्लास आहे ना, क्लास सांगून द्या. जल, अंबू, नीर, तोय, उदक, जीवन, सलील, वारी, अंब. ठीक आहे. लक्षात राहील मग. गुगलवर मराठीत पाहिजे. गुगलवर शब्द मराठीत. SSC GT वाले ना हिंदीमध्ये जर केलं चांगलं. SSC GT मध्ये जे लोक समोर जाऊन SSC GT चा विचार जर झाला द्यायचा, तर हिंदीमध्ये शब्द करणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महत्वाचा शब्द तुम्हाला विचारते, पती आणि पत्नीवर. ठीक आहे. पती आणि पत्नीवर. पती आणि पत्नी.
ठीक आहे. पती आणि पत्नी सांगा, तुम्हाला जे आठवते. पती वल्लभ, वल्लभ है ना, अधिक पत्नीला काय येईल मग, वल्लभचं असं वल्लभी होते काय, नाही होत आहे ना. मी सांगतो अधिक अंबू आहे ना, अंबू, अंबू म्हणजे पाणी आहे ना, अंबुला घ्या, अंबुला, अंबुला. ठीक आहे, अंबुला म्हणजे होते पती, अंबुली म्हणजे पत्नी, अंबुली म्हणजे पत्नी. अंबुला आणि अंबुली, अंबुला, अंबुला म्हणजे पती, अंबुली म्हणजे पत्नी. दादला, दादला, दादला म्हणते ना, दादला, दादला म्हणजे पती. ठीक आहे, दादला, दादला, दादली नवा करता. परमेश्वर, परमेश्वर कसं होणार, परमेश्वर ते पती, पती परमेश्वर म्हणते बा. हे हे काय दया म्हणते ते, पती परमेश्वर, पती परमेश्वर म्हणते, अशी म्हणते ते. पत्नी, नवरा, पती वल्लभ है ना, अधिक कांत, कांत माहिती आहे ना, दादलाही होते, कांत होते, कांत आणि पत्नी जे कांता. ठीक आहे, त्याच्यानंतर पतीसाठी येते अधिक दादला लिहिला, पण अंबुला लिहिला, कवेश. ठीक आहे, कवेश, कवेश, आयएमपी करता, कवेश, कवेश, कवेश म्हणजे पती होते, कवेश म्हणजे काय होते, पती. ठीक आहे, भार्या म्हणजे काय होते, भार्या, बायको होते है ना, भार्या, भार्या म्हणजे काय होते, बायको, पत्नी होते. हा, अर्धांगी म्हणता, म्हणते अर्धांगी, अर्धांगी. ठीक आहे, सहधर्मचारिणी. ठीक आहे, सहधर्मचारिणी, सहधर्मचारिणी. अलावत, लक्षात ठेवा, काही शब्द तुम्ही ऐकले नाही ते लक्षात ठेवायचे. अलावत, अलावत म्हणजे पत्नी, लक्षात ठेवा, अलावत, अलावत. अस्तुरी, कोणता अधिक, अस्तुरी, अस्तुरी, अस्तुरी म्हणजे पत्नी होते, अस्तुरी. अस्तरी, लक्षात ठेवा, अस्तरी, अस्तरी, आयएमपी, अस्तुरी, अस्तरी, अलावत, अस्तुरी, अस्तरी. अंतुरी, अंतुरी, कोणता शब्द आहे अधिक, अंतुरी. अंबुली लिहिला, कलत्र है ना, कलकल करते, कलत्र. ठीक आहे, पत्नी, कलत्र, भार्या, बायको, अर्धांगी, कांता, दारा. ठीक आहे, दारा, अधिक कोणता आहे, दारा, दारा सिंग न करता, दारा. ठीक आहे, दारा. अधिक नवरा लिहिलं, पती, वल्लभ, भ्रतार, भ्रतार लिहिलं काय, नवरामध्ये भ्रतार, भ्रतार. ठीक आहे, त्याच्यानंतर दादला, धौ, धौ म्हणते ना, धौ, धौ, उद्धव आहे ना ते, उद्धव, धौ, धौ. कांत, दादला, अंबुला, कवेश, पती, वल्लभ, भ्रतार. नवरा तर माहितीच आहे मग. ठीक आहे, बायको, भार्या, अर्धांगी, कांता, दारा, जाया, जाया, अधिक कोणता आहे, जाया, जाया, कोणता शब्द आहे ते, जाया. सहधर्मचारिणी, अलावत, अस्तुरी, अस्तरी, अत्तुरी, अंबुली, कलत्र. ठीक आहे, कलत्र. रेंज लक्षात, स्टोरी सांगायला लागते याच्या, मीच सांगा, तुम्ही तुम्हाला बनवता नाहीत काय, स्टोऱ्या बनवता आल्या पाहिजे ना. पत्नीची स्टोरी,
बनवता बनवा बरं, एवढे शब्द दिलेले, याच्यावरून स्टोरी बनवा जादूगर सारख्या. कॉमेडी स्टोरी बनवू शकते. तशी जे बनवायचे ते बनवा. आता याच्यातले शब्द तुमच्या काही तुमच्या ओळखीचे आहे, बरोबर आहे, तर ते आपण साईडने गेले तरी चालते. ठीक आहे ना. जे ओळखीचे नाही आहे त्याला ते स्टोरीमध्ये घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. ठीक आहे. काही शब्द आपण साईडने गेले तरी चालते. ते तर लक्ष, स्वधर्मचारी कोणाला माहित आहे, पत्नी होते. अर्धांगी कोणाला माहित आहे ना, पत्नी माहितच आहे. हे कांता, भार्या वगैरे हे शब्द माहित नाही तुम्हाला, हे इकडचे शब्द नाही माहित. तर याची स्टोरी बनवा, किंवा त्याच्यात इथे तुम्ही लावू शकता. झाली तुमची स्टोरी? नाही नाही याला ना काहीच नाही. कांता नावाची एक पत्नी होती, है ना. कांता नावाची, ठीक आहे, एक पत्नी होती. हा, कांता नावाची एक पत्नी होती. ते लय भारी होती, भार्या. ते काय होती, लय भारी होती म्हणजे भार्या, है ना. रोज अस्तरी करत होती. अस्तरी, रोज अस्तरी, इस्त्री म्हणतो ना आपण, अस्तरी, है ना. ते रोज काय करत होती, अस्तरी करत होती. अस्तरी नीर कलकल करत होती, कलकल कलत्र. अस्तरी करताना काय करत होती, कलकल करत होती. ठीक आहे, अस्तरी. मग तिची मैत्रीण आली दारातून. दारातून तिची मैत्रीण आली. ठीक आहे, अंतरी, दारातून तिची मैत्रीण आली. अंतरी म्हणजे अंदर आली. अंतरी, ठीक आहे. आणि तिच्या मैत्रिणीला म्हटलं तिनं, तुला अलालाय अलावत, अलावत, अलाल, अलावत. ठीक आहे. तिच्या मैत्रिणीचं नाव अंबुली होतं, अंबुली. तिच्या मैत्रिणीचं नाव होतं अंबुली, अंबुली. हा,
झालं झाली स्टोरी. काय कांता नावाची कोण होती? भारी पत्नी होती. ठीक आहे. कांता नावाची कशी होती? कांता नावाची लय भारी पत्नी होती है ना. कांता नावाची लय भारी पत्नी होती. ते रोज अस्तरी करत होती. रोज काय करत होती? अस्तरी करते. पण अस्तरी करताना ती कल 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 करे. कशी करे? कल 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 करत होती. ठीक आहे. अस्तरी करताना कल कल करत होती. तितक्यातच तिची दारातून तिची मैत्रीण आली, अंबुली. अंदर आली. अंतुरी आली. अंदर आली है ना. अंतुरी. आणि तिच्या मैत्रिणीला तिने शिव्या देऊन दिला, तू काय अलाल आहे, अलाल है ना, अलाल आहे. मग तिची मैत्रीण घराच्या बाहेर गेली, जाया जाया घर से बाहेर जाया जाया. ठीक आहे. आलं का लक्षात? हा. आणि पत्नी म्हणजे तो अर्धांगी राहतेच. आता बा पत्नीचं कसं करायचं, एकदम असं इमॅजिन केलं आपण. काय केलं? पत्नी कशी आहे? कलकली आहे. पत्नी कशी आहे? कलकली आहे. रोज अस्तरी करते. रोज काय करते? अस्तरी करते. रोज काय करते? अस्तरी करते. तिचं नाव कांता आहे. कांता. ठीक आहे. ज्या जुन्या होत्या बाया तर तशाच होत्या ना. आजकालच्या तर नाही आहे म्हणा, पण त्या जुन्या जर पाहतो आपण, कलकल करणाऱ्या होत्या. बरोबर. ठीक आहे. कांता नावाची होती. कशी करे? कलकल करे. रोज काय करे? अस्तरी करे. इस्त्री नाही, अस्तरी करे. काय करे? अस्तरी करे. ठीक आहे. आणि मग अस्तरी करे. अस्तरी ना अस्तुरी दोन्ही लक्षात येते ना. अस्तरी अस्तुरी ह्या हे अस्तरी अस्तुरी अंतुरी. ठीक आहे. तिन्ही लक्षात राहून राहिल्या. अस्तरी अंतरी, अस्तरी अस्तुरी अंतुरी. पाय हे काय करून राहिली ती? प्रेस करून राहिली ती, म्हणजे अस्तरी करून राहिली ती. कोण? कांता. ठीक आहे. मग कांता अस्तरी करून राहिली होती. काय करून राहिली? अस्तरी. आणि भार्याचं माहितीच आहे, भार्या आहे ना. बायको भारी आहे. बायको कशी आहे? भारी आहे, म्हणजे भार्या. ठीक आहे. हे तर लक्षात राहत नाही शब्द. कांता कशी आहे? भारी आहे. लय भारी म्हणतो ना, भारी अशी म्हणतो ना आपण. काय भारी बाई आहे ते, म्हणजे भारी म्हणजे अर्थ भारी नाही, म्हणजे लयच आहे तिचा एक स्वभाव म्हणून म्हणतो आहे ना. काय भारी बाई आहे म्हणते ते, असं म्हणते ना. कांता कशी आहे? भारी आहे. ठीक आहे. ते रोज काय करते? अस्तरी करते. कांता कशी आहे? भारी आहे. ते रोज काय करते? अस्तरी करते. ठीक आहे. अस्तरी करताना तरी कलकल करते, कारण की ते जीवाला येते अस्तरी करायच्या. ते काय करते? रोज कलकल करते. कलकल करते. त्याच्यात दारातून तिची मैत्रीण आली. तिचं नाव होतं अंबुली. दारातून काय आली? तिची मैत्रीण. तिचं नाव होतं अंबुली. ठीक आहे. अंतरी अंदर आली. दारातून अंदर आली किंवा अंतरी आपण लक्षात ठेवू शकतो. असतो अंतुरीचं काय करायचं? अंतरी अंतुरी अंतुरी. ठीक आहे ना. मग अंबुली नाव होतं त्या तिचं. मग तिनं काय केलं? तिले कलकल करताना तिले काय म्हणून दिलं? अलाल. अलावत आहे नाही तर तिनं काय म्हणून दिलं तिले? कांतानं तिले काय म्हटलं? अलाल. अलाल. मग तिले अलाल म्हणून दिलं. तिच्याला जीवर. ठीक आहे. ते घराच्या बाहेर गेली. जाया है ना. जाया जाया. समजलं काय? जाया. आलं लक्षात? आली लक्षात स्टोरी? सांगा मग. कांता नावाची भारी बायको होती है ना. कांता नावाची भारी बायको होती आणि ते अस्तरी करत होती. ते काय करत होती? अस्तरी करत होती. मग कांता नावाची भारी बायको ते अस्तरी करत होती. अस्तरी करता करता ते कलकल करत होती. काय करत होती? ते कलकल म्हणजे कलत्र. बरोबर आहे. त्याच्यात तिची मैत्रीण आली. तिचं नाव काय होतं? अंबुली. तिचं नाव काय होतं? अंबुली. आता अंबुली आल्यानंतर तिनं अंबुलीला शिवाय देऊन दिल्या कलकल करताना. काय म्हणतो तिनं? अलाल अलाल अलावत. काय म्हणतो तिनं? अलाल आहे तू, अलाल. अलावत आहे तू, अलाल. अलाल आहे तू, अलावत आहे. तिले रागाला ते जाया गेली. जाया है ना. घराच्या बाहेर जाया. असं लक्षात ठेवा. जाया. ह्या जाया लक्षात ठेवता. जाया. समजलं काय? असे छोट्या छोट्या आपण अशा जर स्टोऱ्या बनवल्या ना, छोट्या छोट्या असे प्रसंग एक असे काही आपण याच्यावर करू शकतो. काही पण जे दिमागात आलं ते छापव, म्हणजे असं हे करा, इमॅजिन करा. ठीक आहे. आणि या पद्धतीने तुम्ही पुरे शब्द असे एका एका दिवशी तुमचे चांगले शब्द लक्षात राहिले. ठीक आहे. सूर्य जास्त शब्द लक्षात राहिले. ठीक आहे. सूर्य जर लक्षात राहिला ना तुमचा, तर चंद्र आपोआप लक्षात राहिले. बरोबर आहे.
कारण की तो ऑप्शन मध्ये काय देईन, चंद्र जरी विचारायचं ना सूर्याचे ऑप्शन टाकून मधात एक चंद्राचा टाकला असा देईन तो. पतीचा टाकला तर पत्नीची पुरे माहीत पाहिजे, बरोबर आहे. मग पती पती आता त्याच्यासोबत तो पत्नी टाकून देईल ऑप्शन मध्ये, तो त्याचेच जोडून तो बरोबर. तर या गोष्टीवरून लक्षात येते. आता वल्लभ पती, वल्लभ म्हणजे काय ते पती. दादला लक्षात ठेवा, दादला तुम्ही ऐकलं असाल, ह्या आपल्या इकडे आपल्या भागात नाही, आपण कोकणातला शब्द वाटतो बहुतेक दादला. हा दादला नको ग बाई, अशी गाणी बी आहे दादल्यावरची आहे ना. तिकडे दर्या किनारे एक बंगलो गपरी असं गाणं नाही काय, जय जो जय, त्याच्यामध्ये हाय वाटते दादला शब्द आहे ना. त्या गाण्यात शब्द दादला आहे वाटते. तर दादला म्हणजे पती होते हा. आणि कांता तो माहितच आहे, कांत म्हणजे पती, कांता म्हणजे भारी बायको, भारी ठीक आहे. कांत म्हणजे का ते पती, कांता म्हणजे भारी बायको, भारी. कवेश, आता ह्या लक्षात ठेवा, कवेश, ठीक आहे. हे कलकल करते, ह्याही कवेश करते, ह्याही कलकलच करते, ह्या कवेश होय. हे कलत्र आणि हे कवेश. भ्रतार, आता लक्षात ठेवा, हा एमपी कडचा आहे, कारण की भ्रतार म्हटलं म्हणजे तुम्ही भ्राता करून टाका, भाऊ भाऊनी होय, या पती होते भ्रतार. भ्राता म्हणजे भाऊ, भ्रतार म्हणजे पती, इला एमपी कडचा भ्रतार पती, भ्रतार पती. आणि ह्या धव लक्षात ठेवतो, अधिक धव पहा, अशी शब्द असा छोटासा शब्द आहे धव. पती लक्षात ठेवतो, धव काय होते, पती. धव म्हणजे काय होते, हा धवसा देणारा पती, बरोबर आहे. धवसा देणारा पती, राहील लक्षात. धव 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 धवसा देते ना पती पत्नीले, ठीक आहे, समजलं, राहील लक्षात, ठीक आहे. धव काही करा पण लक्षात ठेवा, काही करा, कसे वापरा शब्द, काही करा तो, कारण की अभ्यास असा आहे का तो लक्षात नाही राहत. त्याला थोडं कॉमेडी जर त्याच्यात जर आपण नेला ना थोडासा, तो एवढा चांगला अभ्यास, मनही लागते आपला अभ्यास करण्यासाठी, आहे ना. आणि जर बोरिंग हे नका करू, अभ्यासाला बोरिंग याच्यात नको. तुम्ही जर अभ्यासाला थोडंसं बोर नाही केलं का, तो तुम्हीच बोर होऊन जा, तुम्हाला झोप येते मग अभ्यास करताना, ठीक आहे. शब्द पाठ करणं म्हणजे बोरिंग काम आहे, एकदम बोरिंग. पाहिलं असं लय जाणे खूप जीवार येते, पण रिझल्ट याच्यावर आहे बसलं. रिझल्ट 10 मार्काचे येऊन राहिले म्हणते, हे लक्षात ठेवा. कोणती एक्झाम असून, एमपीएससी पासून काय पोलीस भरतीमध्ये आजकाल प्रश्न याच्यावर जास्तच येऊन राहिले, शब्दावर. तलाठी गिलाठी असून कोणती एक्झाम, त्याच्यात तुम्हाला हेच विचारते शब्द जास्त. शब्द चांगले पाठ करा. आणि तुम्ही युट्यूबवर पहा, तुम्ही सगळ्यात जास्त तुम्हाला इंग्लिशवाले पहा मास्तर लोक, सगळ्यात जास्त शब्दच घेते, सगळ्यात जास्त. ते ग्रामर तर शिकवतेच, पण सगळ्यात जास्त ते शब्दाचा टॉपिक ते रोज घेते, रोज रोज शब्द शिकवते. आता आपल्याजवळ 1 वाजेपर्यंत वेळ आहे, त्याच्यात आपण शब्द एवढे घेऊ शकत नाही. ते तुम्हाला सांगून राहिलो मी, एखादा जर असा दिवस आला तर आपण शब्द घेऊन घेत जाऊ. कमी करून राहिले तिकडे अधिक लांबते, तो पहिलेच तर लांबते, एवढा लांबलाय तू पिक्चर. रिझनिंग त्या दिवशी शब्दाचं फक्त पाहू आपण, शब्दाला 1 दिवस देत जाऊ. शब्दाचं लक्षात नाही राहत तुमच्या, आहे ना. ठीक आहे, आजचे शब्द लक्षात राहिले ना एवढे. सूर्य तर लक्षातच राहिला पक्का, पत्नी लक्षात राहिला तुमच्या, आणि बाकीचे जे आहे ते बरोबर तुम्ही याच्यात लक्षात ठेवू शकता. अधिक माझी युट्यूबवर व्हिडिओ आहे, मी अशीच स्टोऱ्या बनवून करून टाकले आहे, ठीक आहे ना. ते तुम्हाला पाठवून देईन मी. याचे पाण्याचंही पाठवलं आहे मी, पाण्याचे गेलं आहे ते, आता पाठवून देतो, याच्यावर टाकून देतो, तुम्ही पाहून घ्या, ठीक आहे.